अर्थात फिरायला कोकणात आल्यानंतर मासे खाल्ले नाहीत असं सहसा कोणाचं होत नाही। त्यामुळे ताजे फडफडीत मासे खाण्यासाठी जे पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेत त्यांची हॉटेल्समधनं गर्दी होत आहे। मी सध्या माशांसाठी फेमस असलेल्या असंच एक हॉटेलमध्ये आहेत। हे पर्यटक आलेत। तर तुम्ही कुठून आलात? आम्ही पुण्यावरून आलो। पुण्यावरून गणपतीपुळ्याला गेलो होतो। मग तिथून आम्ही ह्याची ॲडव्हर्टाईज बघितली। म्हणलं काय तर स्पेशल असेल, मग चव बघितली, मग छान वाटली चव। काय खाल्लात तुम्ही? आम्ही सुरमई खाल्ली, सुरमई। आणि पहिल्यांदा आम्ही फिश खातोय ॲक्च्युली। आम्ही कधी ट्राय केलेलं नाही आहे, पण जेवण छान वाटलं। नॉर्मल चव कशी वाटली? चव एकदम टेस्टी आहे, छान एकदम। तुम्ही काय ट्राय केलात? आम्ही पण सुरमईच ट्राय केली। फर्स्ट टाइम खाल्ली पण छान वाटली। माझ्या मुलीने पण फर्स्ट टाइम खाल्ली, तिला आवडलं। जे छोटीशी बोलण्याचा प्रयत्न करतो। आवडली तुला सुरमई? हो, खूप छान होती। कितवीला आहेस? 8वी। आणि कुठे शिकते? पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड। किती दिवस फिरणार कोकणात? आता नाही, आता आम्ही रिटर्न चाललोय। आता फिरून झाला, आता आम्ही रिटर्न चाललोय। छान आहे कोकण, छान आहे कोकण, खूपच छान वाटलं। आणि पहिल्यांदा आलो कोकणामध्ये आणि फिरल्यासारखं वाटलं, त्यामुळे मस्त आलं। थँक्यू। हे पर्यटक पहिल्यांदा कोकणात आलेत आणि त्यांना खूप मजा आली। मी आणखीन एका फॅमिलीशी बोलतोय। आता फिश म्हणजे कोकणात आल्यानंतर ताजे फडफडीत मासे हे गणित आहे। काय ट्राय केलं आणि चव कशी वाटली तुम्हाला? आम्ही सुरमई, प्रॉन्स कोळीवाडा खाल्ला, एक नंबर, अतिउत्तम। 31 डिसेंबरच्या दिवशी आम्ही स्पेशली ठाण्यावरून इकडे आलो आहे। तुम्ही अगदी ताव मारलात म्हणायला काही हरकत नाही। आता ताव बघा, आमच्या मुलाने पण ताव मारला आणि त्यांच्या मुलाने पण। ही अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स आहेत। मग जर आता आपण हॉटेलमध्ये नजर मारली तर हॉटेल्स फुल आहेत। अर्थात चांगला प्रतिसाद इथल्या हॉटेल्सना मिळतोय। मासे खाणं हे कोकणात आल्यानंतर प्रत्येकाला त्याची आवड असते। जो मासे खातो तो कोकणात आल्यानंतर ताजे फडफडीत मासे खाण्याला प्राधान्य मिळतं। हॉटेलला प्रतिसाद कसा आहे? सर, तुम्ही आता बघताय की काय प्रतिसाद आहे तो। म्हणजे मी वेगळं सांगण्यापेक्षा तुम्ही आता हे सगळं दिसतंच आहे। येणारं पब्लिक जे आहे ते लोकल आणि टुरिस्ट आपल्याला जास्त प्रेफरन्स देतं। मसाले जे आहेत आपण घरगुती मसाले वापरतो, सगळे पदार्थ आपले घरचेच असतात। संकेश्वरी मिरची आपण जी ओरिजिनल आहे ती वापरतो आपण। तिसरे खेकडा जे जनरली मुंबई पुण्यामधल्या लोकांना मिळत नाही ते जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान आहे। त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे ह्या एक 5 ते 6 वर्षामध्ये। तुम्ही इकडे बघितलात ना, तर हीच महत्त्वाची गोष्ट आहे की कोकणात आल्यानंतर खाण्यापिण्याचं नियोजन केलं जातं। त्यामुळे माशांना प्राधान्य देत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस जे आहेत ते प्रत्येकजण ट्राय करतो। फॅमिलीसोबत आले, अगदी कोण मित्रांसोबत आले आणि अशा वेळेला आल्यानंतर कोकणात मासे खाण्याला प्राधान्य दिलं जाते। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मासे मिळत आहेत ती सगळे हॉटेल्स सध्या पर्यटकांनी भरून गेलेले आहेत आणि तिथं मासे खाण्यासाठी झुंबड उडाले आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।